मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो। 2018 मध्ये मी स्वतः अर्थ राज्यमंत्री असताना हा प्रकल्प दिलेला आहे। तो महाराष्ट्र राज्याचा प्रकल्प आहे। कोणीही तो महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही। दुर्दैवाने 2019 मध्ये महाराष्ट्राला असे एक पर्यटन मंत्री मिळाले की ज्यांना पर्यटन म्हणजे काय ते माहिती नाही आणि त्यांच्या काळामध्ये हा प्रकल्प रखडला। अनेक वेळेला त्यांच्याशी चर्चा केली। पाणबुडीचा प्रकल्प आहे, पाणबुडी पाण्यात बुडली तर काय अशी त्यांच्या मनामध्ये शंका होते। पाणबुडी मुळातच पाण्यामध्ये बुडण्यासाठी असते आणि सिंधुदुर्गमध्ये जे कोराल्स आहेत ज्याला समुद्री विश्व किंवा प्रवाळ म्हणतात हे अन्य कुठेही नाही आहेत एवढे चांगले आणि त्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे। 2018 मध्ये महाराष्ट्राचा प्रकल्प होता, तो बघून केरळने आपली पाणबुडी बुक केलेली आहे, तशीच गुजरातने केलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या राज्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्याचा अधिकार आहे। याचा अर्थ महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर गेला असं बिलकुल नाही। सुदैवाने आता चांगले पर्यटन मंत्री आलेले आहेत। लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल आणि हा प्रकल्प 6 महिन्याच्या आत कसा कार्यान्वित करायचा या संदर्भात सुद्धा आवश्यक त्या सूचना आणि मी चर्चा ही आदरणीय पर्यटन मंत्र्यांशी केलेली आहे। पर्यटन मंत्री बाहेर होते, उद्या परवा आमची त्यांच्यावर मीटिंग होईल आणि नंतर या पर्यटन प्रकल्पाला सुद्धा गती देण्यात येईल। सर, मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे आणि एकूण या सगळ्या बैठकीमध्ये जयंत पाटील जे होते ते पण अजित पवारांबरोबर येणार होते आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असं देखील ठरलं होतं। नेमकं काय आहे, जयंत पाटील येणार आहेत की नाही सोबत? मी याच्यावर काही कॉमेंट करू इच्छित नाही। कुठल्याही माणसाबद्दल व्यक्तिगत बोलणं हे माझ्या स्वभावामध्ये बसत नाही आणि नेमकं मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे मुख्यमंत्री साहेब आत्ताच तुमच्यावर होते, त्यांना जर आपण विचारलं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।